डॉक्टर भुजबळ एस एम, महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर या महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र विषयाचा शिक्षक आहे. मित्र हो, काल आपण हा युनिट नंबर 2 मधला फर्स्ट घटक आहे की थेरी ऑफ ॲब्सोल्यूट कॉस्ट ॲडव्हान्टेज हा सिद्धांत सुरू केलेला आहे. हा सिद्धांत किंवा ही थेरी ॲडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञाचे आहे. या अर्थतज्ज्ञानं जो सिद्धांत मांडलेला आहे तर त्या सिद्धांताचं नाव आहे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत. तर हा सिद्धांत आपणाला TYBA आणि TYBCom या 2 वर्गाकरता आहे. मी काल आपल्याला त्या बाबतीत विश्लेषण केलेलं आहे. TYBAचा S3 पेपर आहे आणि TYBComचा इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स हा पेपर आहे. या पेपरमध्ये या विषयामध्ये हा सिद्धांत आपल्याला अभ्यासायचा. तर काल मी आपल्याला सांगितलेलं आहे की ॲडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञानं वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये या सिद्धांताची मांडणी केलेली आहे. तर त्याविषयीचा पार्श्वभाग, त्याची पार्श्वभूमी मागच्या लेक्चरला आपण घेतलेली आहे. त्या पुढे जाऊन आपण अभ्यासणार आहोत. त्यांनी असं सांगितलेलं आहे त्यांनी श्रम विभागणी ते आंतरराष्ट्रीय व्यापार याविषयीचं विश्लेषण वेल्थ ऑफ नेशन या ग्रंथामध्ये केलेलं आहे. हे विश्लेषण करत असताना त्यांनी असं मांडलेलं आहे की प्रत्येक राष्ट्रात असणारी भिन्नता ही व्यापाराला कारणीभूत असते. तर भौगोलिक श्रमविभागणीच्या लाभात कशी वाढ होत जाते, ज्या वस्तू उत्पादना देशाला इतर देशांपेक्षा तुलनात्मक लाभ अधिक मिळतो अशा वस्तू उत्पादनामध्ये तो देश विशेषीकरण करतो. की जसं देशांतर्गत वस्तूंच्या बाबतीत विनिमय असतो, देवाणघेवाण होत असते, तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवरती वस्तूंची सेवांची देवाणघेवाण होत असते. तर अशा प्रकारच्या वस्तूंच्या देवाणघेवाणीचा विनिमयाचा एकूणच जो व्यापार होतो तर त्या व्यापाराच्या बाबतीत त्यांनी असं सांगितलेलं आहे की प्रत्येक राष्ट्राची भिन्न परिस्थिती ही व्यापाराला कारणीभूत ठरत असते आणि म्हणून व्यापार घडून येतो. तर ॲडम स्मिथचं असं मत आहे की जसं प्रत्येक व्यक्ती वस्तू घेत असताना त्याचा विचार नेहमी करत असते किंवा ती वस्तू आपणाला स्वस्तात मिळते का महाग मिळते का जास्त खर्चिक आहे असा व्यक्तिपरत्वे विचार असतो. त्याच पद्धतीनं सुज्ञ कुटुंब प्रमुख हा नेहमी असा विचार करतो की वस्तू उत्पादित करण्यापेक्षा ती बाजारातून जर स्वस्तात मिळत असेल तर सुज्ञ कुटुंब प्रमुख हा कधीही वस्तू निर्माण करण्याच्या भानगडीत पडत नाही, असं ॲडम स्मिथचं मत आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जर त्या व्यक्तीला एखादी वस्तू जी त्याच्या गरजेची आहे ती वस्तू बाजारात स्वस्तात मिळते तर ती बाजारात मिळणारी स्वस्तातली वस्तू तो खरेदी करणं निश्चितपणे पसंत करतो. नव्हे तो बाजारातून ती वस्तू आणतो, मात्र घरी ती वस्तू निर्माण करणं किंवा तयार करण्याच्या भानगडीत पडत नाही. हे सुज्ञ कुटुंब प्रमुखाचं तत्त्व जे आहे तेच राष्ट्राच्या बाबतीत आहे. मित्र हो, राष्ट्र म्हणून, देश म्हणून जेव्हा वस्तूंच्या बाबतीत विचार करतो तेव्हा त्या वस्तू देशात उत्पादित करायला जर जास्त खर्च येत असेल तर अशा वस्तूंची आयात केली जाते आणि जी वस्तू जास्त स्वस्तात उपलब्ध होते, स्वस्तात आणि कमी खर्चात, तर अशा वस्तूची निर्यात केली जाते आणि जी वस्तू उत्पादित करायला खर्च अधिक येतो अशी वस्तू आयात केली जाते. म्हणजे त्यानं असं सांगितलेलं आहे की अशा पद्धतीनं प्रत्येक राष्ट्र देखील प्रयत्न करत असतात. त्यानंतर एक्झाम्पल दिलेलं आहे ॲडम स्मिथनं. ॲडम स्मिथ असं म्हणतात की शिंपी किंवा कपडे शिवणारा टेलर
हा कधी स्वतःची चप्पल तयार करत नाही, स्वतःचे जोडे कधीही तो तयार करत नाही, तर तो ती चप्पल, तो शूज किंवा त्याचं पायतान हे तो चांभार या व्यक्तीकडून खरेदी करत असतो. म्हणजे ज्याच्यामध्ये आपली मास्टरकी आहे, ज्याच्यामध्ये तो पारंगत आहे, ज्याच्यामध्ये त्याचं स्किल आहे, अशी व्यक्ती प्रत्येकजण या जगात आहे. आणि त्या बाबतीत, त्या दोघांच्या बाबतीत एक असतं. शिंप्याचं काम करतो, चांभाराचं काम करतो. म्हणजे तो चप्पल शिवणारा चप्पल बनवण्यामध्ये मास्टरकी असते, त्याला ती दर्जेदार बनवता येते, त्याच्यामध्ये विशेषीकरण करता येतं. तर शिलाई काम करणाऱ्या शिंप्याकडून कपडे उत्कृष्ट शिवले जातात आणि त्यामुळे शिंपी चप्पलच्या भानगडीत पडत नाही, चप्पल तयार करणारा कपडे बनवण्याच्या भानगडीत पडत नाही, असं ॲडम स्मिथ यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे हे तत्त्व जसं व्यक्तीच्या बाबतीत लागू होतं, तेच तत्त्व राष्ट्राच्या बाबतीत लागू होत असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापार हा निरपेक्ष लाभातून निर्माण होतो, असे ॲडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञाने सांगितले आहे. निरपेक्ष लाभ, निरपेक्ष त्याच्यामध्ये बेनिफिट्स मिळत असतात, असं ॲडम स्मिथ यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे जर परकीय देश एखादी वस्तू आपणास स्वस्त किमतीला देत असेल, परकीय देशाकडून आपणाला एखादी वस्तू स्वस्तात मिळत असेल, की ज्या वस्तूची किंमत आपल्या देशामध्ये त्याची जास्त आहे किंवा ती जास्त किमती पडते, तर अशा वेळेला परकीय देशाकडून स्वस्त वस्तू घेणं हे राष्ट्राच्या दृष्टीनं फायदेशीर असतं. त्याचबरोबर आपण जे निर्माण करतो, आपल्या देशामध्ये जे उत्पादित होत आहे, तर ते उत्पादित होणारी वस्तू परकीयांना जर स्वस्तात मिळत असेल, तर त्यांनी तयार करण्यापेक्षा आपल्याकडून घेणं हे निश्चित फायदेशीर असतं, असं ॲडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञानं सांगितलेलं आहे. म्हणजेच तात्पर्य असं आहे की ॲडम स्मिथ असं म्हणतात की प्रत्येक राष्ट्राकडं एक विशिष्ट वस्तू उत्पादित करण्याकरिता काही नैसर्गिक लाभ असतात, त्या देशामध्ये नैसर्गिक अनुकूलता असते की ती वस्तू तिथे उत्पादित होऊ शकते. की जसं एक्झाम्पल असं आहे की जसं भारतामध्ये हापूस आंब्याचं उत्पादन घेतलं जातं, ते घेत असताना भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये कोकण विभागात विशेषतः की तिथे हापूस आंब्याच्या उत्पादनाकरिता नैसर्गिक वातावरण, नैसर्गिक अनुकूलता ही प्रभावी आहे. आणि त्यामुळे त्या परिसरामध्ये, कोकणामध्ये पिकवलेला आंबा किंवा हापूस आंब्याचं जे उत्पादन आहे, तर ते जगाच्या इतर जगाच्या बाजारामध्ये, जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये किंवा इतर कोणत्याही देशामध्ये अशा प्रकारचं वातावरण असलेलं आपल्याला दिसत नाही. म्हणजे जगामध्ये अशा प्रकारची अनुकूल परिस्थिती उपलब्ध नाही. तर त्यासाठी विकसित देशानं किंवा इंग्लंडसारख्या देशानं असा प्रयत्न केला की नाही, आपणाला हापूस आंब्याचं उत्पादन करायचं आहे आणि त्यासाठीची जी काही गरज आहे तर ते आपण पूर्ण करू. तर ते करण्याकरिता इंग्लंड या देशाला 30 पट खर्च करायला लागेल. तरी देखील हापूस आंब्याची जी क्वालिटी आहे, जे स्पेशलायझेशन आहे, तर ते इंग्लंडमध्ये निर्माण होऊ शकत नाही. म्हणजे इंग्लंडने अगदी काचेचे घर तयार केले तरी देखील तशा पद्धतीचा हापूस आंबा इंग्लंडमध्ये निर्माण होणार नाही. म्हणजेच भारताच्या बाबतीत नैसर्गिक अनुकूलता आहे म्हणून हापूस आंब्याचं उत्पादन स्वस्तात आणि चांगल्या दर्जाचं विशेषीकरणातून निर्माण होतं. तर इंग्लंडमध्ये खर्च करून देखील ती क्वालिटी मिळू शकत नाही. तर सांगायचं तात्पर्य असं की ॲडम स्मिथ असं म्हणतात की ॲडम स्मिथनं या सिद्धांताची मांडणी करत असताना निरपेक्ष खर्च लाभ फरकावर आधारित आंतरराष्ट्रीय व्यापार विषयीचं विश्लेषण विकसित केलेलं आहे. ॲडम स्मिथ असं म्हणतात की एका वस्तू उत्पादनाबाबत निरपेक्ष खर्च लाभ
आणि दुसऱ्या वस्तूबाबत निरपेक्ष खर्च तोट्याची स्थिती असेल तर आंतरराष्ट्रीय व्यापाराची सुरुवात होते, आंतरराष्ट्रीय व्यापार निर्माण होत असतो. म्हणजेच प्रत्येक देश वस्तू उत्पादनात निरपेक्ष खर्च लाभ असेल, अगदी निरपेक्षपणे खर्च करून त्याच्यामध्ये लाभ मिळत असेल आणि तर ती वस्तू निर्यात करतो. आणि ज्या वस्तूबाबत तोट्याची स्थिती असेल तर ती वस्तू आयात करतो. म्हणजे आपण जी वेगवेगळी उदाहरणं अभ्यासली तर त्या उदाहरणामधून आपणाला ॲडम स्मिथचा निरपेक्ष खर्च लाभ याविषयीचं विश्लेषण लक्षात येईल. म्हणजे जसं बाबा सुज्ञ कुटुंब प्रमुखाच्या बाबतीतलं प्रिन्सिपल आहे, शिंप्याचं प्रिन्सिपल आहे, किंवा त्याच्या पुढे जाऊन आपणाला या ठिकाणी मी आपणाला सांगणार आहे की बाबा प्रत्येक राष्ट्राकडे असणारी जी निर्मितीसाठी असणारी अनुकूल बाजू आहे तर ती अनुकूल बाजू जी आणि शिवाय कमीत कमी खर्चात आहे अशा तुलनात्मक बाबींवरती विश्लेषण ॲडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञानं केलेलं आहे. म्हणजे एकूणच थोडक्यात असं आहे की कोणत्याही दोन देशांची तुलना केली असता एखादा देश काही वस्तू उत्पादनाबाबत इतर देशांपेक्षा अधिक कार्यक्षम असतो. किंवा अनेक देश असे असतात की किंवा दोन देशांची जरी फक्त तुलना केली तर काही वस्तू उत्पादनात इतर देशांपेक्षा त्याची कार्यक्षमता ही अधिक असते आणि काही वस्तू उत्पादनाबाबत मात्र त्याची कार्यक्षमता इफिशियन्सी कमी असते. म्हणजेच त्यामुळे दोन्ही देशानं आपण कार्यक्षम असलेल्या म्हणजे दोन्ही देशामध्ये म्हणजे प्रत्येक जसं बघा व्यक्तीच्या बाबतीत आहे का प्रत्येक व्यक्ती प्रत्येक विद्यार्थी हा त्याच्याकडं काही ना काही स्किल असतं. म्हणजे तो जे काही करत असतो म्हणजे समजा व्यक्ती म्हणून व्यवसाय करते, व्यापार करते, शेतकरी शेती व्यवसाय करतो, विद्यार्थी दशेमध्ये अभ्यास करणारे विद्यार्थी असतात. तर विद्यार्थींच्या अंगी एक दृष्टी असेल, विद्यार्थ्याच्या पुढे एक टार्गेट असेल तर निश्चितच त्या शिक्षणाच्या प्रक्रियेतून पुढे जात असताना भविष्यामध्ये काहीतरी अचीव करण्याचा प्रयत्न निश्चित करतो. हे कधी तर तो शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये अगदी मनापासून उतरलेला असेल, चांगला अभ्यास करत असेल. तर त्याच पद्धतीनं व्यक्ती म्हणून शेतकरी असेल, उद्योजक असेल, व्यापारी असेल, व्यावसायिक असेल तर या प्रत्येकाकडं काही ना काही मिळवण्याची, निर्माण करण्याची एक इफिशियन्सी असते, कार्यक्षमता असते. जसं व्यक्तीच्या बाबतीत असतं तसंच राष्ट्राच्या बाबतीत असतं. मित्रहो, प्रत्येक राष्ट्राकडं काही ना काही निर्माण करण्याची क्षमता असते, इफिशियन्सी असते, कार्यक्षमता असते. आणि म्हणून ॲडम स्मिथ असं म्हणतात की प्रत्येक राष्ट्रानं आपल्याकडं जे करण्याची क्षमता आहे, आपल्याकडून जे निर्माण करण्याची आणि शिवाय त्याच्यामध्ये विशेषीकरण करण्याची क्षमता आहे अशा वस्तू उत्पादित करणं राष्ट्राच्या दृष्टीनं निश्चितपणे फायद्याचं असतं. आणि त्यामुळे व्यापार होऊ शकतो, देशांतर्गत गरज भागवून मागणीबरोबर पुरवठा याचा बॅलन्स साध्य करून अतिरिक्त उत्पादन याचं निर्यात करता येते, परकीय चलन मिळू शकतं आणि त्यातून देशाच्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंटला मदत होत असते असं ॲडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञानं सांगितलेलं आहे. म्हणजेच प्रत्येक देशानं अशा पद्धतीच्या ट्रॅकनं वाटचाल केली, अशा पद्धतीनं प्रत्येक राष्ट्रानं प्रयत्न केला तर त्या दोन्ही देशांना त्या देशामध्ये असणाऱ्या इफिशियन्सीचा, क्षमतेचा देशाला मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असतो. म्हणजे दोन्ही देशांना परस्परांना त्याचे लाभ मिळत असतात आणि म्हणून ॲडम स्मिथने यालाच निरपेक्ष लाभ असं म्हटलेलं आहे. तर जसं बघा मी पुढचं एक उदाहरण सांगतो. भारत आणि अमेरिका या दोन राष्ट्रांमध्ये व्यापार आहे, फार पूर्वीपासून आहे, आज आहे, पुढे चालू राहतो. की भारत हा देश संगणक उत्पादनाबाबत आघाडीवर आहे, किंबहुना संगणकाच्या बाबतीत भारताला एक क्वालिटी आहे. भारत देशामध्ये संगणकाचं उत्पादन हे अमेरिकेपेक्षा चांगल्या पद्धतीने घेतलं जातं. तर अमेरिकेमध्ये इलेक्ट्रॉनिक उत्पादनात अधिक कार्यक्षमता आहे. म्हणजे अमेरिका या राष्ट्रामध्ये इलेक्ट्रिक वस्तूंचं उत्पादन अधिक कार्यक्षमतेनं बनवलं जातं. म्हणजे एकूणच
अशा स्थितीमध्ये दोन्ही देशांनी स्वतःच्या उत्पादनाबाबत स्पेशलायझेशन करावं असं ॲडम स्मिथ सांगतात. म्हणजे ॲडम स्मिथचं मत असं आहे की भारताच्या बाबतीत कॅम्प्युटरच्या बनवण्यामध्ये इफिशियन्सी आहे, कार्यक्षमता आहे, आणि अमेरिकेला इलेक्ट्रिक वस्तू निर्माण करता येतात, तर अमेरिकेनं इलेक्ट्रिक वस्तू उत्पादनामध्ये पुढे आलं पाहिजे आणि भारतानं संगणक उत्पादनामध्ये पुढे गेले पाहिजे. त्यामुळे त्या देशांना त्याचे फायदे मिळतात आणि व्यापार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, त्या वस्तूंची देवाणघेवाण होऊ शकते असं त्याने सांगितलं. एकूणच विशेषीकरण आणि श्रमविभागणीतून दोन्ही देशांना जो या दोन वस्तूंच्या विनिमयाच्या पूर्वीचा जो व्यवहार होता आणि हा विनिमय सुरू झाला, देवाणघेवाण सुरू झाली, तर या पूर्वीपेक्षा अंतर्गत लाभ या दोन्ही राष्ट्रांना जास्त मिळतात असं त्यानं सांगितलेलं आहे. तर मित्रहो, या सिद्धांताच्या बाबतीत ॲडम स्मिथने अशा पद्धतीचं एक असं सांगितलं की ह्या चौकटीमध्ये जर राहून दोन देश एकत्र आले, या दोन देशांनी व्यापार केला तर तो कसा निरपेक्षपणे फायदेशीर ठरतो, निरपेक्ष खर्चलाभ आधारित ठरतो. तर याचं विश्लेषण करण्याकरिता त्यानं त्याच्या बाबतीतले गृहीतक दिलेली आहे. तर ते गृहीतकांच्या आधारे आपल्याला या सिद्धांताविषयीचं विश्लेषण करता येईल. तर त्याने जे गृहीत मांडलेले आहे तर त्यामध्ये व्यापारामध्ये गृहीते आहे. व्यापारामध्ये सांगितले की व्यापारात दोन देश सहभागी आहेत. दोन देश व्यापार करतात, दोन देश परस्परांमध्ये व्यापार करतात. दोन्ही देशामध्ये खुली अर्थव्यवस्था आहे, मुक्त व्यापार आहे, खुली अर्थव्यवस्था. आणि श्रम हा एकमेव उत्पादनाचा घटक आहे. श्रम हा एकमेव उत्पादन घटक आहे. आणि पुढचं गृहीतक सांगितलेलं आहे की वस्तूची किंमत श्रमामध्ये मोजली आहे. श्रमात मोजली आहे. तर ॲडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञानं हा सिद्धांत मांडत असताना थेरी ऑफ ऑब्सोल्यूट कॉस्ट ॲडव्हान्टेज या सिद्धांताच्या बाबतीत गृहीतक मांडलेले आहे की मी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं सांगितली. त्या उदाहरणाच्या पुढे जाऊन त्या बाबतीतलं विश्लेषण करण्याकरिता एक काल्पनिक उदाहरण आपण अभ्यासणार आहोत. तर त्याच्यासाठीचं जी गृहीत परिस्थिती सांगितलेली की प्रत्येक राष्ट्राला निरपेक्ष खर्चलाभ मिळू शकतो, निरपेक्षपणे त्याचे फायदे मिळू शकतात. तर त्याने सांगितलं की असं असलं पाहिजे की व्यापारात सहभागी असलेले दोन देश असावेत, कमीत कमी दोन देश असावेत. एकच देश वस्तूची देवाणघेवाण करू शकत नाही, ती प्रांतात होईल, त्याला देशांतर्गत व्यापार म्हटलं जातं. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी दोन किंवा दोनपेक्षा अधिक देश एकत्र आले पाहिजे. तर या सिद्धांताचं बाबतीतलं विश्लेषण करण्याकरिता ॲडम स्मिथने मांडलेली जी थेरी आहे त्या थेरीचा फाइंडिंग या गृहीतकावरती आधारित आहे. तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की व्यापारामध्ये दोन देश असले पाहिजे. ते दोन देश परस्परांमध्ये एकमेकांमध्ये वस्तूंची देवाणघेवाण करतात किंवा व्यापार करतात. त्याचबरोबर दोन्ही देशामध्ये खुली अर्थव्यवस्था आहे, मुक्त व्यापार आहे. दोन्ही देशामध्ये वस्तूंच्या विनिमयाला देवाणघेवाणीला कोणत्याही प्रकारचा अडथळा नाही. सरकारचं व्यापाराच्या बाबतीतलं धोरण हे पूर्णपणे निरहस्तक्षेपाचं आहे. त्याला म्हणायचं खुली अर्थव्यवस्था आहे, मुक्त व्यापार धोरण आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं की श्रम हा उत्पादनाचा एकमेव घटक आहे. जे दोन्ही देशामध्ये त्या वस्तू बनवल्या जातात त्या वस्तू उत्पादित करण्याकरिता श्रमिक हा घटक वापरलेला आहे.
म्हणजे इतर उत्पादन घटकांचा उपयोग त्यांनी सांगितलेला नाही. आणि जी वस्तू उत्पादित केलेली आहे तर त्या वस्तूची किंमत श्रमामध्ये मोजली जाते असं त्यांनी सांगितलं. अशी चौकट असेल तर या सिद्धांताच्या बाबतीतलं विश्लेषण जे त्यांनी मांडलेलं आहे तर ते विश्लेषण प्रूव्ह ठरू शकतं. त्या विश्लेषणाची मांडणी ही सार्थ आहे असं त्यांना सांगायचं आहे. तर त्यामध्ये त्यांनी एक काल्पनिक उदाहरण दिलेलं आहे. त्यामध्ये आपण एक त्याचा चार्ट सांगणार आहे आणि मग आपल्या सिद्धांताचं विश्लेषण होणार आहे. तर एक काल्पनिक उदाहरण आहे. त्या उदाहरणामध्ये दोन देश व्यापार करतात. यामध्ये भारत आणि बांगलादेश, दोन देश, त्यामध्ये भारत आणि बांगलादेश या दोन देशामध्ये वस्तूचं उत्पादन करण्याकरिता श्रम हा घटक सांगितलेला आहे. तर या भारत आणि बांगलादेशामध्ये दोन्ही देशामध्ये कापड आणि ताग या दोन वस्तूंचं उत्पादन केलं जातं. भारतामध्ये केलं जातं आणि बांगलादेशामध्ये देखील कापड आणि तागचं उत्पादन केलं जातं. तर या दोन देशामध्ये कापड आणि ताग उत्पादन करत असताना, बांगलादेशामध्ये कापड आणि ताग उत्पादन करीत असताना श्रम जो खर्च केलेला आहे तर ते श्रम आहे एक दिवस श्रम खर्चात भारतामध्ये कापड किती निर्माण होतं आणि ताग किती निर्माण होतो, त्याचबरोबर बांगलादेशामध्ये कापड किती निर्माण होतं आणि ताग किती निर्माण होतो याचं विश्लेषण करत असताना त्यांनी सांगितलं की भारतामध्ये जे कापड निर्माण होतं तर त्या कापडामध्ये भारतामध्ये निर्माण होणारा कापड एक दिवसाचे श्रम खर्च केले तर 15 नग एवढे कापड निर्माण होते. तर तागाचं उत्पादन 10 नग एवढं आहे. तर बांगलादेशामध्ये काय परिस्थिती आहे तर बांगलादेशामध्ये असं सांगितलेलं आहे की 10 नग कापड निर्माण होतं, 10 नग कापड निर्माण होतात आणि ताग हे 15 नग असतात. या उदाहरणामध्ये आपल्याला काय दिसतं की श्रम हा उत्पादनाचा एकमेव घटक आहे. तर एक दिवस श्रमिकाने काम केलं तर भारतामध्ये कापड जे निर्माण होत आहे तर ते 15 नग इतकं आहे आणि भारतातच ताग निर्माण केला आहे त्याच्यासाठी एक दिवस श्रमिक काम करतो तेव्हा 10 नग इतकं उत्पादन होत आहे. त्याच्या उलट परिस्थिती कशी आहे की कापड उत्पादनामध्ये बांगलादेश कमी पडतं, म्हणजे तिथे 10च नग उत्पादन होत आहे. तागाच्या बाबतीत मात्र बांगलादेशाची मास्टरकी. यामध्ये काय चित्र आहे तर भारत हा देश कापड उत्पादनाच्या बाबतीत कार्यक्षम आहे आणि बांगलादेश हा ताग उत्पादनाच्या बाबतीत कार्यक्षम आहे. जर समजा असं घडलं की 15 आणि 10 25 नग होतात पण फक्त कापडच उत्पादन करायचं ठरवलं तर भारतामध्ये एका दिवसामध्ये 30 नग एवढे उत्पादन होते. म्हणजे 5 नग कापडाची निर्मिती जास्त होते प्लस ते क्वालिटीचं असतं. तर त्याचबरोबर बांगलादेशाने फक्त ताग उत्पादनावर लक्ष केंद्रित केले तर 30 नग हे तागाचं उत्पादन बांगलादेशामध्ये होऊ शकतं. तर ॲडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञाला हे सांगायचं आहे की भारतानं ज्याच्यामध्ये इफिशियन्सी आहे तर त्याचं जास्तीचं उत्पादन करावं आणि बांगलादेशाला कापड निर्यात करावं आणि बांगलादेशातून ताग आयात केला पाहिजे. म्हणजेच बांगलादेशानं काय केलं पाहिजे, तागाचं उत्पादन केलं पाहिजे आणि ताग भारताला दिला पाहिजे आणि भारताकडून कापड घेतलं पाहिजे. सांगायचं तात्पर्य असं की ॲडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञाला असं सांगायचं आहे की बांगलादेश हा ताग उत्पादनामध्ये
पुढे आहे किंवा त्याची इफिशियन्सी आहे. म्हणजेच ताग उत्पादनासाठी बांगलादेशाकडं नैसर्गिक अनुकूलता आहे. तर भारतामध्ये कापड निर्माण करण्यासाठी लागणारी जी बाजू आहे, नैसर्गिक बाजू आहे, ती कापडाच्या बाबतीत भारताकडे जास्त आहे. त्यामुळे भारतानं कापड उत्पादनामध्ये पुढे आले पाहिजे. म्हणूनच निरपेक्ष लाभ अधिक मिळवण्यासाठी भारतानं केवळ आणि केवळ फक्त कापड उत्पादन केले तर 1 श्रमदिवसामध्ये 30 नग इतकं कापड निर्माण होऊ शकतं. आणि बांगलादेशानं 1 श्रमदिवस काम केल्यानं ताग उत्पादन हे 30 नगांचं होऊ शकतं, असं ॲडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञाने सांगितलेलं आहे. म्हणजेच अशा अगदी साध्या उदाहरणातून 2 देश 2 वस्तूंचं देवाणघेवाण करतात. या प्रतिमानाच्या आधारे ॲडम स्मिथने आंतरराष्ट्रीय व्यापारापासून निर्माण होणारे लाभ स्पष्ट केले आहेत. फक्त आणि फक्त त्यांनी सांगितलेले की यासाठी मुक्त व्यापाराची गरज आहे, खुल्या अर्थव्यवस्थेची गरज आहे. आणि त्यांनी हे स्पष्टीकरण करत असताना व्यापाराचा इफेक्ट काय आहे तर त्यांनी सांगितलं की निरपेक्ष लाभावर आधारित आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे विशेषीकरण होतं. म्हणजे ते असं म्हणतात की व्यापाराचा जर व्यापार केला तर त्याचं काय नेमका परिणाम होणार आहे, तर ते असं म्हणतात की व्यापाराचा परिणाम असा आहे की निरपेक्ष लाभावर आधारित जर आंतरराष्ट्रीय व्यापार केला तर त्या व्यापारामुळे विशेषीकरण मिळतं, स्पेशलायझेशन मिळतं, वेळ वाचतो, पैसा वाचतो आणि श्रम याची बचत होते आणि श्रमिकांचे कौशल्य वाढते. म्हणजे त्यांनी सांगितले की वेळ, पैसा व श्रम या 3 घटकांची, या 3 बाबींची विशेषतः बचत होते आणि श्रमिकाचं स्किल वाढतं किंवा कौशल्य वाढतं. एकूणच श्रम विभागणी आणि विशेषीकरणामुळे दोन्ही देशामध्ये दोन्ही वस्तूंचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर वस्तूंचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असते असं त्यांनी सांगितलेलं आहे. एकूणच तात्पर्य असं आहे की त्यांचं असं मत आहे, ॲडम स्मिथचं असं मत आहे की 2 देश 2 वस्तू आणि त्या 2 देशामध्ये ज्या देशामध्ये ज्याच्या बाबतीत नैसर्गिक अनुकूलता आहे त्या नैसर्गिक अनुकूलतेच्या आधारे जर उत्पादन घेतलं तर त्याचा फायदा दोन्ही देशांना होत असतो असं त्यांना सांगितलेलं आहे. तर या सिद्धांताची मांडणी ॲडम स्मिथनं केलेली आहे. पण तरी देखील या मांडणीमध्ये काही त्रुटी आहेत, काही दोष आहेत. त्याचं टीकात्मक मूल्यमापन केलं किंवा त्याचं परीक्षण जर केलं तर या सिद्धांतामध्ये 1-2-3 पॉईंट असे दाखवलेले किंवा हा कुठंतरी सिद्धांत इनकम्प्लीट आहे, अपूर्ण आहे. तर त्यामध्ये टीकाकार असं म्हणतात हा सिद्धांत पूर्णपणे श्रममूल्यावर आधारित आहे. हा सिद्धांत टीका करत असताना किंवा त्याच्यामध्ये जे काही त्रुटी जाणवलेल्या आहेत, त्रुटी दाखवलेल्या आहेत, त्या उणीव आहे, त्याचं परीक्षण केलं असता असं सांगितलेलं आहे की हा सिद्धांत श्रममूल्यावर आधारित आहे. म्हणजे या सिद्धांतामध्ये जे विश्लेषण केलेलं आहे, जे स्पष्टीकरण केलेलं आहे, तर त्यामध्ये उत्पादनाचे इतर घटक सोडता केवळ आणि केवळ श्रम या घटकाकडे लक्ष केंद्रित करून वस्तूचे उत्पादन याविषयीचं विश्लेषण केलेलं आहे. म्हणजेच टीकाकारांचं मत आहे असं आहे की प्रत्येक वस्तू उत्पादनासाठी श्रम हा एकमेव घटक महत्त्वाचा नसतो, तर त्यासाठी भूमी आवश्यक असते, भांडवल गरजेचं असतं, त्याच्यासाठी संघटन आवश्यक असतं, हे घटक देखील महत्त्वाचे असतात. आणि म्हणून हा सिद्धांत केवळ आणि केवळ श्रममूल्यावर आधारित आहे असं टीकाकारांना म्हणायचं. त्यानंतर दुसरी टीका केलेली आहे की भौगोलिक अंतर या सिद्धांताची मांडणी करत असताना असं सुचवलेलं आहे, म्हणजे असं गृहीत धरलेलं आहे की 2 देश व्यापार करतात, तर आंतरराष्ट्रीय व्यापार हा केवळ 2 देशातील उत्पादन खर्चातील तफावतीवर आधारित नसतो. म्हणजे 2 देश आहेत आणि त्या 2 देशामध्ये
जसं आपण सांगितलं की भारतामध्ये कापड उत्पादन केलं जातं आणि बांगलादेशामध्ये ताग उत्पादन केलं जातं. या कापड उत्पादनाचा खर्च आणि ताग उत्पादनाचा खर्च याचा विचार केला तर ते तर ॲडम स्मिथनं सांगितलं की कापड उत्पादनामध्ये भारताला जास्त इफिशियन्सी आहे आणि बांगलादेशाला ताग उत्पादनामध्ये. तर टीकाकारांचं मत असं आहे की उत्पादन खर्चावर आधारित दोन देशाची उत्पादकता मोजता येत नाही, तर त्या दोन देशातील भौगोलिक अंतर देखील महत्त्वाचं असतं. म्हणजे ते दोन देश किती एकमेकाजवळ आहेत याच्यावर देखील वस्तूची देवाणघेवाण अवलंबून असते. यामध्ये ॲडम स्मिथनं वाहतूक खर्चाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणजे आता आपण भारत आणि बांगलादेश हे जवळचे देश ओळखीचे म्हटले, पण समजा भारत आणि आपण सांगितलेले उदाहरणामध्ये अमेरिका असेल, भारत आणि इंग्लंड असेल, या देशामध्ये जेव्हा व्यापार होतो त्या व्यापारामध्ये जे ट्रान्सपोर्ट कॉस्ट आहे, वाहतूक खर्च आहे, या वाहतूक खर्चाच्या बाबतीतला काहीही विचार ॲडम स्मिथ यांनी केलेला नाही असं टीकाकार म्हणतात. म्हणजे भौगोलिक अंतराचा वाहतूक खर्चाचा विचार या सिद्धांतामध्ये केलेला नाही. या सिद्धांतानं जे विश्लेषण केलं तर त्या विश्लेषणामध्ये विशेषीकरणावरती विशेष भर दिलेला आहे. विशेषीकरण हे महत्त्वाचं सांगितलेलं आहे. तर ह्या विशेषीकरणाच्या बाबतीत विश्लेषण करत असताना एकाच वेळी दोन्ही देशांना तितकंच स्पेशलायझेशन करता येईल असं नाही असं टीकाकारांना म्हणायचं आहे. म्हणजे दोन्ही एक देश करू शकतो. म्हणजे जसं वर्गातले सर्वच विद्यार्थी चांगलाच अभ्यास करतात असं नाही, काही चांगला अभ्यास करतात, काही करतच नाही, आणि त्यामुळे आपण बघतो की सगळ्या विद्यार्थ्यांना सारखे मार्क मिळत नाही. तसंच टीकाकारांना असं सांगायचं, ते म्हणतात की दोन्ही देश त्या त्या वस्तू उत्पादन करत असताना त्याचं विशेषीकरण किंवा त्याचं स्पेशलायझेशन जसंच्या तसं होत नाही, तर त्याच्यामध्ये कमी अधिकपणा असू शकतो असं त्यांनी सांगितलं. तर अशा जरी टीका असल्या, म्हणजे श्रममूल्यावर आधारित सिद्धांत आहे, भौगोलिक अंतर आहे, विशेषीकरण आहे, ह्या जरी टीका केल्या जात असल्या तरी वरील बाबींचा विचार केला तर दोन देशांना व्यापाराने निरपेक्ष लाभ मिळवता येतो याची प्रभावीपणे मांडणी जर कोणी केली असेल जगामध्ये तर प्रथमतः ॲडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञाचं नाव घेतलं जातं. निरपेक्ष लाभ सिद्धांताचे श्रेय हे ॲडम स्मिथ यांना जाते. मित्रहो, याविषयीचं विश्लेषण जगाच्या पाठीवर यापूर्वी म्हणजे ॲडम स्मिथच्या अगोदर व्यापारवाद्यांनी मांडलं. मी आपल्याला परवा सांगितलं की बाबा व्यापारवादी असं म्हणतात की प्रत्येक राष्ट्राकडं असणारा मौल्यवान धातूचा साठा ही त्या राष्ट्राची संपत्ती. पण ॲडम स्मिथनं सांगितलं की मौल्यवान धातूचा साठा हा त्या देशाचा खनिज साठा असतो. त्या देशामध्ये जसं दक्षिण आफ्रिकेमध्ये सोन्याच्या खाणी आहे, आपल्या देशामध्ये पश्चिम बंगालमध्ये दगडी कोळसा आहे. म्हणजे प्रत्येक राष्ट्रामध्ये अशा प्रकारचा काही धातूंचा साठा असेल तर तो साठा हा त्या देशाला निसर्गानं दिलेला खनिज साठा आहे. हे ॲडम स्मिथनं त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. ॲडम स्मिथ सांगतात की राष्ट्राची संपत्ती ही त्या राष्ट्राच्या उत्पादक क्षमतेवर अवलंबून असते. त्या राष्ट्राची संपत्ती ही त्या राष्ट्राच्या उत्पादक क्षमतेवर अवलंबून असते. म्हणजे ते राष्ट्र काय निर्माण करत आहे, ते काय उत्पादन करत आहे आणि ते उत्पादन जगाच्या बाजारात कसं विकलं जात आहे आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय व्यापार होतो हे या अर्थशास्त्रज्ञानं सांगितलेलं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की ॲडम स्मिथ असं म्हणतात की राष्ट्राची संपत्ती निर्माण होण्याचं जर काही कारण असेल तर ते कारण आहे आंतरराष्ट्रीय व्यापार. आणि म्हणून अशा प्रकारची मांडणी करण्याचं काम ॲडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञानं केलेलं आहे. तिच्यामधल्या उणीवा अगदी एकदम रिअल आहे. म्हणजे श्रममूल्यावर आधारित असेल, भौगोलिक अंतर असेल, विशेषीकरण असेल. पण या बाबतीतलं विश्लेषण जे वेगवेगळ्या आपण उदाहरणाच्या माध्यमातून हा सिद्धांत अभ्यासला तर या सिद्धांताच्या मांडणीमध्ये ॲडम स्मिथने जे विश्लेषण केलेलं आहे तर त्या विश्लेषणामध्ये मित्रहो राष्ट्राची संपत्ती कशी निर्माण होऊ शकते याचं विश्लेषण ॲडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञानं सांगितलेलं आहे. व्यापारवाद्यांनी जो विचार मांडला त्या विचारांवरती हल्ला करून हे चुकीचं आहे आणि आंतरराष्ट्रीय व्यापार कसा फायदेशीर असू शकतो, दोन देशांना कसा उपयुक्त ठरू शकतो, लाभदायक ठरू शकतो हे ॲडम स्मिथने आपल्या सिद्धांतामध्ये सांगितलं आहे.
आणि हे सांगत असताना तिच्यासाठी वेगवेगळी उदाहरणं आपण अभ्यासली की बाबा शिंप्याचं उदाहरण असेल, चांबाराचं उदाहरण असेल, किंवा त्याच्या पुढे जाऊन भारतातला हापूस आंबा असेल, नंतर भारत आणि अमेरिकेचं संगणक आणि इलेक्ट्रिक वस्तूंची देवाणघेवाण असेल, भारत आणि बांगलादेशाचं ताग आणि कापडाचं उत्पादन असेल. तर या सगळ्या उदाहरणाच्या मदतीनं आपणाला या सिद्धांतामधून अभ्यासायला मिळालं आहे की निरपेक्ष खर्च फरकावर आधारित या सिद्धांताची जी मांडणी केलेली आहे, तर त्या मांडणीमधून आपणाला हे स्पष्ट झालेलं आहे की ॲडम स्मिथनं जो आंतरराष्ट्रीय व्यापाराचा निरपेक्ष खर्चलाभ सिद्धांत मांडला, या सिद्धांतामधून आपणाला आंतरराष्ट्रीय व्यापार कसा फायदेशीर असतो हे स्पष्ट झालेलं आहे. ओके, थँक्यू.